राधे राधे. तुम्ही सुद्धा असे येडेचाळे केलेच असणार. आता केले नसतील तरी सांगा आणि केले असतील तरी सांगा. आता हे येडेचाळे केले होते केस सरळ करण्यासाठी. आता इकडे केस तर खूप भारी दिसत होते, पण त्याच्या आधी असं काहीसं चालू होतं माझं. आणि आता स्ट्रेटनर तर खरं सांगायचं तर मी आजपर्यंत घेतलंच नाही आहे आणि कधी मी याचा यूजही केला नाही. पण कधीतरी मला वाटतं की माझी ही केस जे आहेत ते स्ट्रेट हवे आणि माहेरी जाण्यासाठी जी माझी पूर्वतयारी चालू होती. खरं तर जास्त काय वेळ नव्हता, थोडासा वेळ भेटला तर जास्तच वाकडे हेंगडे झाले होते केस, तर म्हटलं थोडेफार कासीना सरळ करावेत. तर त्याच्या आधी असं काहीच चालू होतं आणि चला म्हटलं आता चेंजसुद्धा करून घ्यावं. तर अशी काहीसा ड्रेस मी वेअर करून घेतला माझा रोजचा डेलीचा. आणि आज खरं तर नो मेकअप करायचा होता, कारण उन्हाचा एवढा मेकअप काही सूट होत नाही. म्हणून फक्त ॲब्रो वगैरे फिल केले आणि सनस्क्रीन लावला होता तो लावून घेतला, लिपस्टिक लावली, लायनर लावलं, काजळ वगैरे काही लावली नाही. तर असा बेसिक असा मेकअप करून घेतला आणि आज काही दुसरं काही लावलं नव्हतं. तर असाच माझा नो मेकअप होता आणि थोडेसे मेसी हेअर्स मला आवडतात, तर अशा पद्धतीने मी हेअर जे होते ते केले. आणि त्याच्यानंतर फायनली आपला लुक तेव्हाच कंप्लीट होतो जेव्हा आपल्या कपाळाला टिकली लागते. आणि अशी काहीशी दिसत होती. आणि त्याच्यानंतर मग चला म्हटलं आता निघावं. तर इकडे लगेच बसमध्ये बसली, पण ह्या बसमध्ये ना बसून मला कसं तरी होत होतं, आता काय सांगू. आणि सगळ्यात शेवटच्या सीटवर बसली होती. फायनली मालेगावात सुद्धा पोहोचली. लगेच इकडे ज्यूससुद्धा पिला, उसाचा रस पिला, सॉरी ज्यूस. नंतर लगेच आला आपला माहेरचा रस्ता आणि इथून आपले घर जे आहे ते चालू झालं. आत्याचं लागलं, मग काकांचं, आणि शेवटी लागलं माझं माहेरचं म्हणजे पप्पांचं घर. आणि त्याचं सध्या बांधकाम चालू आहे. आणि इकडे लगेच भावेश परीचं किंडर जॉय खाणं चालू झालं होतं. चला इथंच एंड करते. राधे राधे.